असं वाटलं की नाही का पहिल्यांदा गेल्यानंतर काय समजेल काय माहीत होईल, पण तसं नाही का, खरोखर स्वामी समर्थ माझ्यासोबत होते असं वाटलं. हे बघा इथं काय भेटलंय, मनी. होय होय, क्रिश का पाणी पितो बघा, पाणी पित नाही इथे लावू कोणत्या काट्या कसं काय झालं जेवण? चांगला होता. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर आंघोळ वगैरे केली आहे अक्कलकोटमध्ये, फ्रीमध्ये आंघोळ वगैरे केली आहे, पैसे वगैरे काही लागले नाही. तिकडे बाहेर होते 500 रुपयाला होतं, पर पर्सन 500 रुपये घेत होते बाहेर. पण रिसर्च करीत करीत आतमध्ये आलो आणि नंतर समजलं की आतमध्ये पण फ्री आंघोळ वगैरे आहे आणि राहण्याची पण एकदम 100 रुपयामध्ये इथं सुविधा आहे वगैरे. मी तुम्हाला बाहेरून दाखवतो. तर चला, आत्तापर्यंत नाही का रेल्वेचं तिकीट सोडून 1 रुपया पण खर्च नाही. नाहीतर काय होतं, नवीन ठिकाणी गेल्यानंतर नाही का माणूस पहिल्या टाईमला लुटला जातो. मी अजून 1 रुपयाला पण लुटलो नाही आणि सगळं व्यवस्थित विचारपूस वगैरे करून सगळं व्यवस्थित करतो आणि तुम्हाला पण दाखवते की तुम्ही पण लुटायला नको माझ्यासारखं. तरी इथं आलो आणि इथं आंघोळ वगैरे एकदम व्यवस्थित केली. इथं राहण्याची सोय पण आहे, 100 रुपयापासून तर नाही का 900 रुपयापर्यंत फॅमिली राहू शकते आणि एकदम कमी खर्चामध्ये नाही का, जर किती पण जरी कमीत कमी खर्च म्हणला ना 1000 रुपयामध्ये नाही का येऊन स्वामींचं दर्शन घेऊन जाऊ शकतोय फक्त. तर आता आंघोळ वगैरे केली. तर स्वामींची प्रतिमा बघा किती भारी बनवली इथं. तर आता मंदिराकडे चाललो आहे. तर आता इथं चप्पल वगैरे सोडून घेतली आहे आणि आता मेन प्रवेशद्वार आहे. आता इथून आतमध्ये जायचं आहे. फुलं वगैरे न चढवता स्वामींना 51 रुपये आणि पेढे ठेवतो. म्हणजे कसं फर्स्ट टाईम आलो आहे आणि आपलं बाप्पाने एवढं मोठं ड्रीम कंप्लीट केलं आहे. अजून मी छोटा आहे, म्हणजे माझ्याकडं जेवढं माझे हे आहे ना तेवढं मी करतो आहे. स्वामींना पण माहीत आहे, तेवढं नक्की करतो आहे. नेक्स्ट टाईम ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस जे मनात येईल ना ते नक्की करेल. दर्शन रांग आहे. आज गर्दी कमी आहे नशिबाने. एवढं फास्ट आलं आहे ना स्वामी समर्थांपाशी. हे बघा ना, वटवृक्षाचं झाड, एवढं मोठं वटवृक्षांचं झाड आहे. असं अंगावरती काटा येतं आहे इथं आलं आहे. तर असं वाटतं आहे पहिलं कधीतरी आलेलं आहे मी खरंच इथं. हे धागे पूर्णपणे नवसाचे, ज्यांचं नवस वगैरे कंप्लीट होतो ना ते असे धागे वगैरे बांधतात आणि वटवृक्षाच्या झाडाखाली पूर्णपणे धागे वगैरे आणि असं भव्य असं. आणि आत्तापर्यंत नाही का सगळ्यात फास्ट दर्शन झालेलं एकमेव माझं जीवनातलं हे मंदिर आहे. एवढं फास्ट दर्शन कधीच नव्हतं झालं आत्तापर्यंत, एवढं फास्ट दर्शन झालं इथं. जेव्हा आपण कॅमेरा लावतात ना त्यावेळेस नाही का स्वामी समर्थ महाराज नाही का रुद्राक्षमधले असे प्रकट एकदम स्पष्ट दिसतात, पण असे उघड्या डोळ्याने लवकर दिसत नाहीत. पण कॅमेऱ्यामध्ये बघा ना एकदम उभे उभे दिसतात, जसं आपल्याकडे बघू राहिले. आणि सगळ्यात जास्त फेमस आणि व्हायरल असलेली हीच प्रतिमा आहे बरं का स्वामी समर्थ महाराजांची. आणि त्याच साईडला नाही का आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पण प्रतिमा आहे. भारी वाटतंय की दोन्ही पण एका साईडला आहेत. असं वाटलं की नाही का पहिल्यांदा गेल्यानंतर काय समजेल काय माहीत होईल, पण जसं नाही का खरोखर स्वामी समर्थ माझ्यासोबत होते असं वाटलं. प्रत्येक गोष्ट ॲटोमॅटिक आणि एकदम सरळ होत गेली. म्हणजे कोणतीही गोष्टीचा अडथळा न आला, न ट्रेनचा आला, न जागेचा आला, न दर्शनाचा आला. एकदम म्हणजे व्यवस्थितपणे सगळं. त्याच्यात बघा ना मला क्यूट काय भेटलं इथं. हे बघा इथं काय भेटलंय, मनी. होय होय, माऊलीच्या मनीसारखीच आहे मनी पण. तर आता ना महाप्रसादासाठी लाईन लागलो आहेत आणि लेडीजचे वेगळे आणि जेंट्सचे वेगळे लाईन आहेत. इथं लेडीज आणि जेंट्स एकत्र चालत नाहीत. 2 कंपार्टमेंट बनवले आहेत आणि वेगवेगळ्या जायला लागतं, एकत्र इथं नाही सुविधा. मला स्वामींच्या आशीर्वादाने आज एक सगळ्यात भारी एक मौल्यवान गोष्ट भेटली की आज नाही का मला अक्कलकोटमध्ये मी माझ्या हाताने स्वामींचा प्रसाद वाटतो आहे. तर म्हणजे नाही का जे व्हायचं होतं ते झालं नक्की. म्हणजे माझ्या हाताने जेवढी सेवा व्हायची ना ती होणारच आहे. तर माऊली मी चाललो आहे वाढायला. आता प्रसाद वाढण्याची संधी भेटली, आता वाढायला चाललो आहे.
आजी आजोबाला त्यांना पेढे आणि ते परसरात घातला आहे आणि स्वामींची मूर्ती वगैरे आणि फूल वगैरे घेतले. आता आलोच आहे फर्स्ट टाईम, तर बाई म्हटली होती की आता नाही का देवाची मूर्ती वगैरे घेऊन ये आणि प्रसाद वगैरे आण, तर भरपूर प्रसाद घेतला आहे आणि स्वामींची प्रतिमा पण. सकाळी जिथून गेलो होतो तिथून परत तिथंच आलो आहे आणि रिक्षाने आता दर्शन वगैरे होऊन कंप्लीट. आता परत रेल्वे स्टेशनला आलो होतं, तर रेल्वे स्टेशनला जातो. सगळं एकदम व्यवस्थित झालं स्वामींच्या कृपेने. तर आता ट्रेन पण आली आहे, माऊली स्टिक मारून राहिला आहे आणि एकदम मस्त दर्शन वगैरे झालं आहे, भरपूर एन्जॉय केला आहे. आज थांबला असतो, घरून कॉल येत होते आणि तुम्हाला माहिती आहे की आजोबा थोडे आजारी येतात, तर मग जास्त वेळ त्यांना एकटं सोडायला बरोबर नाही वाटत. तर मग त्याच्यामुळे म्हटलं दर्शन वगैरे झालं आहे सगळं स्वामींच्या कृपेने, तर जास्त वेळ घालून काय मजा नाही. ज्यावेळेस नेक्स्ट टाईम येईल ना त्यावेळेस नंतर थांबन आणि आपण एकदम मस्त ब्लॉग बनवू त्यावेळेस पण, कारण आता स्वामींचं मी एक शब्द दिला होता तुम्हाला पण आणि स्वामींना पण, तर आज पूर्ण झालं आहे तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने. सकाळी आलो होतो त्यावेळेस पण सूर्योदयानेच आपल्या दिवसाची सुरुवात झाली होती आणि आता चाललं आहे तरी पण सूर्य असतानाच आपल्या दिवसाची शेवट हो राहिला आहे. हा तर आत्ता वेट करून राहिलो होता मी ट्रेनचा आणि 15-20 मिनिटामध्ये ट्रेनच येईल. आता अजून हे पण नाही माहिती की ट्रेनमध्ये परत जागा भेटणार. येताना तर श्री स्वामी समर्थ माझ्यासोबत होते, कदाचित जाताना पण असतील की मी तिथे येऊन म्हणजे एक लाईनला आम्ही उभं होतो माऊलीन मी, आणि त्यांनी तेवढ्यात म्हणजे अनाउन्समेंट केलं आहे की कोणाला नाही का वाढायचे वगैरे आहे का. तर मला एक ती संधी भेटली की मी लगेच वरती म्हटलं की एवढ्या दिवसातून आलो आहे आणि स्वामींच्या दरबारामध्ये माझ्या हाताने म्हणजे एक छोटंसं नाही का म्हणजे सेवा करण्याची एक मला संधी भेटली. त्याच्या सगळं श्रेय जात आहे स्वामींना आणि खरंच खूप भारी वाटतं आहे. आता आजचा एकदम एवढं म्हणजे मला जास्त येतं फिरलो नाही, पण नेक्स्ट वेळेस ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस एकदम मस्त आपण ब्लॉग बनवू, त्यावेळेस बघू काय काय अजून बघायला भेटेल. पण आज थोडं गडबडीमध्ये चाललं आहे, पण एवढं आहे की दर्शन एवढं भारी झालं आहे ना, एकदम शांततेत कधी वाटलं नव्हतं की कधी आपल्याकडे मडी मायंबरुद्धेश्वरला नाही का एवढं लवकर दर्शन नव्हतं झालं, एवढं फास्ट दर्शन स्वामींच्या दरबारात होईल असं कधी वाटलंच नव्हतं. एकदम फास्टमध्ये दर्शन झालं. काय फोटो करता श्री स्वामी समर्थ की जय. सगळे मोकळे, जय श्रीराम. गोटी मोकळी डायरेक्ट. खूप आभार कसं नाही का क्रिश का क्रिस गाणं नाही म्हणत, एवढी आणतो क्रिस. आम्ही तर बच्चन लहानपणीचा. बरं आहे रे, ॲडजस्ट करून द्या. आता क्रिस नाही का पाण्यामध्ये झोपणार आहे, झोपून दाखव रे. क्रिसने चरी आणली घरून पाण्याला. पाणी पित नाही मी. बघा बघा क्रिश काय पाणी पितो बघा. पाणी पित नाही मी. इथे लावशील तर 1000 रुपये फाईन पड बरं. रोल येतो लावायचं काय. स्वामींच्या कृपेने आणि आशीर्वादाने एकदम सुखरूप पुण्यामध्ये पोहोचलो. आत्ता वाजले 3. थंडी एवढी आहे ना पुण्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता इथं कसे जण झोपलेत सगळेजण. हे बघा कसे झोपलेत सगळे, एवढी थंडी आहे, कुडकुडत झोपले. तर एकदम भारी प्रवास गेला आहे आणि एकदम भारी ट्रिप गेली आहे. भारी वाटली माऊली. आणि त्रास थोडा पण नाही त्रास झाला की ट्रेन मोकळी होती आणि एकदम सुखरूप आलं. जसे गेलो होतं ना त्याच्यापेक्षा बेटर आलं होतं एकदम. जे एकदम मनापासून जे आपण केलं होतं ना फायनल ते सक्सेस झाले आणि ते तुमच्यामुळं झाले. म्हणजे कारण मी बोललो होतो आणि तुम्ही एवढ्या प्रेमाने आणि एवढ्या कौतुकाने एकदम फास्ट केलं ना, त्याचं मला लवकरात लवकर जाऊन मी माझा शब्द पूर्ण केला. काही कारण असतं आणि मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळे नाही का सकाळपासून त्या शूटिंगच नाही घेता आली, कारण मोबाईलची चार्जिंग नव्हती आणि माझ्याकडून पिन हरवून गेली मोबाईलची. ट्रेनमध्ये कुठं पडली माहीत नाही. तर आत्ता सकाळी उठून आत्तापर्यंत पुण्याहून इथपर्यंत यायला जवळपास 5 तास लागले तर बाईकवरती आले. बाईकवरनी ते पूर्णपणे धुळीने मळून गेली होती, तर तिला आत्ता मी एवढ्यात जस्ट धुवून वगैरे घेतली आणि घरी आणले. अजून आंघोळ वगैरे पण नाही केली. आत्ता आलो आहे, आजीला सांगितलं आंघोळ नाही केली, तर तिनं आले असलं की पाणी ते ठेवले, तुम्हाला दाखवतो. पाणी ठेवलं आहे तापायला. तर आंघोळ वगैरे करायची आहे. अजून दर्शनाला नाही गेलो हनुमान दादाच्या, आता दर्शनाला जायचं आहे.
आता पाणी सुटलंय, आता बहीण ते पाणी धरतात. हे पाणी सुटलंय त्यांना, काय नाही दिवस संध्याकाळी फक्त पाणीच लागत खेळायला. काय नाही वाहन आणले काय तुम्ही घेतलं का नाही? मला घेतलं का? हा बघ वाहनाचं पोतं भरून ठेव घरी. मी नाही आणले. मग मला वाटलं तुम्ही घेतलं, घरात होते मी घातले तर. काटे सांगितले होते आम्ही तिथे कोणत्या काट्या? त्याकडनं काटे याचे काय म्हणतात ते दुसरे. आणू ना मग काट्या. हे काय केलं तुम्ही? नाना इकडे काहीतरी करून घेतलंय मला तर. बरोबर. हरभरा हम्म. हरभरा आता येतो का? नाना ते ना तिकडे नाही का ते पहिलं ते शेंगा ते लावलं होतं ना, त्याचं काढून घेतलं मेथीची भाजी, गवारी शेंगा, आणि तिथं आता क्लिअर केलं हे. आता तिथं हरभरे लावले होतं. हे असं पाणी ते ना, आता त्याच्यावरती हरभरा ते निघन थोडं पाणी देऊ राहिले ते. हे असं पाणी पाईपाचे सगळे तुकडे तुकडे झाले होते. तसे आपली बैल मस्त फिटर आहे, तिनं सगळे तुकडे वगैरे व्यवस्थित जोडून परत चालू केलं सगळं. बस का बसू? बसील. बस बस बस. नाही निघत त्याला, काही एवढं स्पीड नाही. पाणी देते ना आनंदी. कसं काय झालं जेवण? चांगलं आलं. आंघोळ करायची ना आता, आंघोळ करतो. पाणी दिलं ना आम्हाला, हातपाय जायला नसेल. हा हा. मी आंघोळ केल्यानंतर पहिले त्यांना हातपाय धुवायचे आहेत, तर ती म्हणली तुला आंघोळ घे आणि मला हातपाय धुवायला ठेव. मी आंघोळ वगैरे करून घेतो आणि त्यांना पण पाणी ठेवतो. माऊलीचं सामान होतं माझ्याकडे, काही त्याचे कपडे आणि ते प्रसाद आणि ते आता ते त्याला नेऊन देतो. ते अजून उरकीतच असन कधी मावशील त्यांना प्रसाद आणते नसन, ते आता त्याला देऊन येतो प्रसाद. तसं दर्शन पण घेऊन येतो. हे त्याचे कपडे अंगात घालायचे. मी याचे कपडे घेऊन आलो आहे. आणि हा बघा इथं कोणाच तरी फॉर्म भरतो, काय नाही कोणाचा फॉर्म भरतो? अरे दिन पता मेरी रेल भरतो का फॉर्म भरतो? फॉर्म नाही फॉर्म भरायला नाही गेलं, आली माझी फॉर्म भरायला. हनुमान दादा आज थोडं लेट झालं तुमचं दर्शन घ्यायला, पण आलो शेवटी. दिवसाची सुरुवात आणि शेवट आपला हनुमान दादाची शेवटी. तर आजचा दिवस असा गेला आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने एकदम मस्त म्हणजे एन्जॉय. फर्स्ट टाईम गेलो होतो, काही प्रॉब्लेम वगैरे नाही आला, कारण माहीत नसलं ना तर प्रॉब्लेम वगैरे भरपूर येतात. तसं काही नाही झालं, सगळं एकदम व्यवस्थित झाली ट्रिप आणि सुखरूपी घरी पण पोहोचलो. तर आज भरपूर टाईम झाला आहे. अजून ब्लॉग आता जेवढा शूट केला आहे तेवढा एडिट पण तर तुमच्या प्रेमामुळेच आजची ट्रिप माझी झाली आहे, की मी म्हटलं की स्वामींचे तिथे ब्लॉग वगैरे बनवलं, तर हा ब्लॉग कंप्लीट होतो आहे आता. आणि याचं श्रेय सगळं पहिल्यांदा तुम्हाला जात होतं आणि आत्ता पण तुम्हाला जात आहे. तर असंच प्रेम राहू द्या आणि सपोर्ट करा. उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. तोपर्यंत सर्व गुड नाईट, टेक केअर.